नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2 एप्रिल 2026 या रोजी हनुमान जयंती आलेली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीच्या रोप का दान करायच्या, म्हणजे हनुमान आणि तुळस यांची का संबंध आहे, हा प्रश्न माझ्या मनात आला. तुमच्याही मनात आले असेल, नाही का? चला तर मग काय उत्तर आहे ते बघूया. आता हनुमान जयंतीला तुळस दान करणं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण पवनपुत्र हनुमानाचा जन्म उत्सव साजरी करतो आणि या दिवशी हनुमानाला रुईचं फूल पान अर्पण करायच्या प्रथा सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु यंदा हनुमान जयंतीला एक विशेष उपाय आयुष्यातला प्रगतीचा दरवाजे उघडू शकतो, तो म्हणजे तुळशीचा दान. आता का बर साखळी समजून घ्या बर का. तुळशीला माता लक्ष्मीच्या रूप मानलं जातं आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. प्रभू श्री रामचंद्र हे विष्णूच्या अवतार आहेत आणि हनुमान हे रामाच्या निष्पीम भक्त. जिथे लक्ष्मी तिथे विष्णू, जिथे विष्णू तिथे हनुमान. यामुळे ज्या घरात तुळशीचा सन्मान होतो तिथे प्रभू श्री राम आणि हनुमंताचा पाय आपोआप लागतात, नकारात्मकता दूर होतो. या दिवशी घरात तुळशीचा रोप लावल्याने किंवा समजा की तुम्ही तुळशीचा रोप दान केल्याने घरातले नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन जातं, मानसिक शांती लाभतो. आता हा उपाय ज्योतिषशास्त्रीय आहे का, तर ज्योतिषशास्त्र हा उपाय सांगितला जातं तर ग्रहाच्या पिढेवरती हा रामबाण उपाय आहे. ज्योतिषशास्त्र अनुसार तुळशीच्या दान हे प्रमुख्याने शनी आणि मंगळ ग्रहाच्या संबंधित आहे. आश्चर्याच्या गोष्टी म्हणजे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहाच्या क्रूर प्रभावाने शांत करण्याचा समर्थ केवळ आणि केवळ हनुमंताकडे आहे. मग हे दान कोणी करायचा, ज्यांच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष आहे, जे लोक शनीच्या साडेसती किंवा दुष्परिणाम जात आहे, त्यांची आयुष्यात राहू केतूमुळे सतत अडथळा येत आहेत, मानसिक अशांती निर्माण होत आहे. अशा सगळ्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी एक छोटीसा तुळशीचा रोप दान करायचा आहे. काही हरकत नाही, केली तर नाही झाली. तुळशीच्या ज्योतिषशास्त्रीय संबंधित उपाय. पण आता बरेच जणांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो. काही हरकत नाही, तुमची ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल तर पण हनुमंतावर तर असेल. हनुमंतावर जर तुमचा विश्वास असेल तर हनुमंताच्या उपवासन करून सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यातला आकस्मिक येणारे संकट, गंडांतर, खोटे आरोप या सगळ्यातून मुक्त मिळवू शकतो. पण त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या साधना करावी लागतं का, तर हे यासाठी एक साधना सांगितलेली आहे, अशी की समर्थ रामदास रुचिर मारुती स्तोत्राच्या 7, 14 किंवा 21 पाठ करून हनुमंताच्या मूर्ती पुढला उद्वतीत अंगारा गोळा करून स्वतःच्या कपाळावर लावावे आणि घरात कुंकू वगैरे त्याच्याबरोबर एक मंत्र आहे, ते मंत्राच्या 108 वेळा जप करणे तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आयुष्यातला दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळं दूर होतं. कोणती आहे ती मंत्र बघूया चला तर.
ओम नमो भगवती हनुमंताय नमः. हा मंत्राच्या 108 वेळा जप करायचे आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करायचे. हनुमान भक्त निश्वनाथ लागोटे यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतले होते. त्या उपासनेच्या त्यांची प्राचीन प्रचिती आली होती. हे अनुभूती इतरांनाही घेतलं यावे म्हणून त्यांनी उपासनेचा मार्ग सांगितले होते. त्यांनी सांगितलेला उपासन या प्रकारे. पहिली म्हणजे सलग दिवशी हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्यांच्या दर्शन घेणे. दुसरी उपासना रोज हनुमानाच्या मंदिरात जाऊन 11, 21, 31, 45 किंवा 51 या प्रमाणात कुठलेही एक आकडा निवडून प्रदक्षिणा रोज भीमरूपी मारुद्र या मारुती स्तोत्राच्या 21 अवतरण करणं. ही अवतरण करताना हनुमंताच्या मूर्तीवर सोहळ्याने अभिषेक करणं. हनुमानाच्या दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करणं. वानर गीतेचा रोज एक पाठ करणं. 21 किंवा 42 किंवा 121 दिवस हनुमंताच्या प्रभावी मंत्राचा जप करणं मांडली आपल्या धक्कादायकाच्या आयुष्यातला आणि आपल्या पोट पाण्यासाठी धडपड करण्याच्या या जीवनामध्ये नक्कीच आपल्याकडे पुरेशा वेळ नसतो. म्हणूनच यापैकी कुठलीही एक साधना जी आपल्याला करणं शक्य आहे ती आपण निवडू शकता आणि नित्यनियमाने करू शकता. हनुमंताच्या कृपा झाली तर भीती आपल्या मनातून नष्ट होतो. हनुमंताच्या उपासना ही आपल्याला मानसिक दृष्टी सक्षम करतं, मनोबळ वाढणारी असतं. हनुमंताच्या उपासनेने आपल्या आयुष्यातला काय लाभ होतो हा प्रश्न जर कोणी विचारलं तर त्यांची साधं सरळ उत्तर म्हणजे तुमच्या मनातली भीती नष्ट होतं. कुठलीही मोठी गडस करायला तुम्ही घाबरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे नवीन आजार आहेत ना, डिप्रेशन वगैरे बरेच आहेत. त्या नवीन आजारामुळे जर तुमच्या श्रद्धा दृढ असेल, हनुमंताच्या चरणी तुम्ही तुमची सेवा घेत असेल, हनुमंताच्या स्तोत्र मंत्राचा जप करत असेल तर या आजारामधून बाहेर यायला हनुमंतानी कृपा नक्कीच मदत होतं. कारण हे सगळे मानसिक आजार आहेत आणि मनोबळ कमी असल्यामुळेच हे आजार होतात. आणि हनुमंताच्या उपासनेला मनोबळी वाढत हाच सगळ्यात मोठी लाभ हनुमंताच्या उपासनेचा होतं. पण या सगळ्यामध्ये श्रद्धा असेल, विश्वास असेल तर परिणाम दिसणार आहे. जर तुमची श्रद्धा पक्की असेल, तुमचा विश्वास पक्का नसेल तर तुम्ही कितीही स्तोत्र म्हणा, कितीही मंत्रपठण करा, तुम्हाला त्याची अनुभव येत नाही. आणि मग विश्वास नाही म्हणून या कुठल्याही गोष्टीचा अनुभव येत नाही आणि अनुभव येत नाही म्हणून विश्वास बसत नाही. असा चक्रामध्ये आपण अडकले जातं. म्हणूनच कुठल्याही उपासनेमध्ये विश्वास हा महत्त्वाचा पाय असतं. जर हनुमंतावर तुमची पूर्ण विश्वास असेल तर हनुमंताच्या कुठलेही एक मंत्र, कुठलेही एक स्तोत्र तुम्ही निवडून हनुमंताच्या जयंतीच्या दिवशी नक्की म्हणा. हनुमान जयंतीपासून नियमित म्हणायला संकल्प करा. तुमची आयुष्यातल्या अडीअडचणी दूर झाल्यास म्हणून समजा. कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्वक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आमच्या नवनवीन व्हिडिओ कधीही व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या एवढंच व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.